आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल चिखोल्या। ह्या चिखोल्या आमच्या गावात तर प्रत्येक घरी बनवल्या जातात। नागपंचमीला सर्वजण खूप आवडीने या चिखोल्या बनवतात आणि खातात पण। त्यासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, त्यामध्ये मग पाणी टाकायचं, हळद टाकायची, कुकरचं झाकण बंद करायचं, 3 शिट्या घेऊन घ्यायच्या। तिथपर्यंत आपण फोडणीला लागणारे साहित्य बघून घेऊ। कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार, त्यानंतर लसूण घेतलेला आहे। मग गव्हाचं पीठ घ्यायचं, पिठामध्ये 2 चमचे रवा टाकायचा, थोडासा ओवा टाकायचा, त्यानंतर मीठ टाकायचं, 1 चमचा तेल टाकायचं, व्यवस्थित चांगलं मिसळून घ्यायचं पिठामध्ये। त्यानंतर मग थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा मळून घ्यायचा। बघा अशा पद्धतीने कणिक भिजवून घ्यायचं मस्त छान। आता कणिक भिजून 2 मिनिट राहू द्यायचं। त्यानंतर मग आता कुकरचं झाकण काढायचं, डाळला चांगलं घोटून घ्यायचं थोडंसं रईने पाणी टाकून, बघा अशा पद्धतीने। त्यानंतर मग गॅसवर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं, तुम्ही तूपसुद्धा टाकू शकतात। तेल चांगलं तापलं का मग मोहरी जिरे टाकायचं, मग कढीपत्ता टाकायचा, त्यानंतर लसूण टाकायचा, लसूणला चांगलं परतून घ्यायचं मस्त। त्यानंतर मग हिरव्या मिरच्या टाकायच्या, व्यवस्थित छान परतायचं। मग चिमूटभर हिंग टाकायचा, हिंगाने छान चव लागते, असला तर हिंग टाकायचा। त्यानंतर मग जी घोटून घेतलेली डाळ आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची। पाणी थोडं जास्तीचंच टाकायचं बघा, जर तुम्हाला वाटत असलं हळद कमी आहे तर मग थोडीशी हळद अजून टाकून घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं। त्यानंतर मग आता आपण एक एक गोळा घेऊ आणि असं छान उंडा बनवून घ्यायचा, त्याचा मस्त पीठ लावून घ्यायचं थोडं उंड्याला खालून वरून, आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची, एकदम बारीक नाही एकदम जाड नाही, अशा पद्धतीने लाटून घ्यायची बघा। चाकूने किंवा एखाद्या वाटीने ग्लासाने तुम्ही याचे आता तुकडे करून घ्यायचे बघा। कोणी गोल आकारात बनवते, कोणी चौकोनी, हव्या त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता। त्यानंतर मग बघा आता डाळला पण मस्त छान उकळी आलेली आहे, त्यामध्ये उकळी आल्यानंतर सर्व आपण चिखोल्या त्यामध्ये आता टाकून घेऊ। टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटांनी पुन्हा व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊ। त्यानंतर पुन्हा थोडंसं मिक्स करायचं, मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा मिक्स करत राहायचं। 6 ते 7 मिनिट मस्त छान उकडल्या। आता आपल्या वरण चिखोल्या बनून तयार आहे बघा, मस्त अशा शिजलेल्या आहेत। मस्त अशा गरम गरम ताटामध्ये घ्यायच्या, त्यावरून मस्त साजूक तूप टाकायचं आणि गरम गरम खायला बसायचं, एकच नंबर लागतात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।